या परिस्थितीमध्ये आपण काल परवापर्यंत ज्या MIM वर टीका केली, त्यांनी काल अचानक भाजप बरोबर MIM युती केली, काँग्रेस बरोबर पण केली. नाही, मी दोन्ही गोष्टी स्पष्ट करतो. पहिल्यांदा अकोटमध्ये एका छोट्या नगरपालिकेमध्ये स्थानिक स्तरावर आघाडी करताना MIMच्या 4 लोकांनी राजीनामा देऊन त्या ठिकाणी ते आमच्या आघाडीत आले. बरं, ती आघाडी कशी होती ते आमच्यासोबत नाही आले. आम्ही आणि राष्ट्रवादी होतो ते राष्ट्रवादीसोबत आघाडीत आले, पण आम्हाला तेही मान्य नाही. आम्ही स्पष्टपणे सांगितलं हे चालणार नाही. त्या ठिकाणी ती आघाडी तोडायला लावली आणि आमच्या ज्या आमदारांनी, सिनियर आमदार आहेत प्रकाश भारसाखळे, ज्यांनी या ठिकाणी याला मान्यता दिली होती, हा त्यांचा अधिकारच नाही, हा रवी चव्हाण साहेबांचा अधिकार आहे. त्यांनी मान्यता दिली होती, त्यांना काल आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. हे चालणार नाही. काही झालं, सत्ता येऊ न येऊ, एखाद्या ठिकाणी राहो न राहो, नगराध्यक्ष आमचाच होता, त्यामुळे हे सगळं करण्याची आवश्यकता नव्हती. विनाकारण मेजॉरिटी तयार करण्याकरता त्यांनी हा जो काही उपद्व्याप केला आम्हाला मान्य नाही. आणि मी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, काही झालं तरी MIMशी युती मान्य नाही. काँग्रेसचाच इथपर्यंत सवाल आहे. मुळामध्ये 12 लोक काँग्रेसची भाजपमध्ये आली. म्हणजे काँग्रेसची युती जे चाललं होतं ती काँग्रेसची युती नाही. त्या 12 लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, किंवा ते मला असं वाटतं काल बहुधा झाला असेल असं माझं मत आहे. आता कोणी भाजपमध्ये आलं तर त्याला थांबवण्याचं कारण नाही आहे. काँग्रेसची युती आम्ही करणार नाही.